त्यांची ओळख आहे. त्यांची ओळख तर आपण करून घेऊयाच, पण तत्पूर्वी मी मॅडमला विनंती करते की त्यांचा बुके देऊन त्यांनी सत्कार करावा. एकवणे मॅडम आणि भूषणी मॅडमला विनंती करते की त्या दोघांनी त्यांचा सत्कार करावा. एक शिक्षिका, व्याख्यायिका, कवयित्री, लेखिका, गायिका, एक पात्री कलाकार, सूत्रसंचालिका असे अनेक कलागुण प्रतिभा मॅडम मध्ये आहेत. एक कलागुणयुक्त व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे आणि आपण त्यांना ऐकण्यासाठी खूप आतुर आहोत. त्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांचा सावित्री तू होतीस म्हणूनच हे व्याख्यान आपल्या समोर सादर करावे. खूप एक्सप्रेसिव्ह बोलते असं मला वाटतं. मला जास्त चांगलं इतर ठिकाणी आम्ही बोलायला जातो तेव्हा लहान मुलं असतात, विद्यार्थी मित्रमैत्रिणींना म्हणते मी, पण इथे फक्त मित्रमैत्रिणींना म्हणे. एकतर माझ्यापेक्षा मोठे किंवा समवयस्कर आहेत. आवाज येतोय सगळ्यांना? म्हणजे आजची आपली जी स्थिती आहे ना, मनस्थितीची एका डोळ्यात असू आणि एका डोळ्यात असू, परंतु शो मस्ट गो ऑन म्हणून आपण हा कार्यक्रम घेत आहोत. ही जाधव सरांनी मला दिलेली कल्पना आहे. मराठी भाषेचे गोडवे फक्त 27 फेब्रुवारीला आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यालाच गायचं असतात असं नाही, पण आपल्याकडे तेच असतं ना. आपल्या राष्ट्रभक्ती केव्हा उफाळून येते, आपल्याला ते रणांगणात जाऊन ढाल तलवार घ्यावी आणि शाहिरी पोवाडे लागतात तेव्हा वाटतं, किंवा मेरे देश की धरती गाणे लागायला लागतात 26 जानेवारीला 15 ऑगस्टला, तेव्हा आपल्याला प्रचंड काहीतरी वाटू लागतं. तसंच मराठी भाषेचे दिन असतो तेव्हा वाटतं, किंवा त्या औचित्याने वाटतं. तर तसं वाटू नये यासाठी शासनाला हेतुतः यात पुढाकार घ्यावा लागलाय. महिला सबलीकरणाचे कार्यक्रम केव्हा घ्यावे लागले? जेव्हा आम्हाला कळलं की महिलांवर अत्याचार होत आहे, त्यांचं शोषण होत आहे, त्यांच्यावर जुलूम होत आहेत, त्यांना कुठेतरी वगळण्यात येत आहे, डावलण्यात येत आहे, बाजूला ठेवण्यात येत आहे, कुठला तरी छळ होतोय, त्यांचा मानसिक असेल किंवा शारीरिक असेल, तेव्हा त्यावर ऍक्शन घ्यावी लागली. विशाखा समिती, वुमेन हॅरेसमेंट सेल आणि इतर गोष्टी आल्या, त्या शासनाने आणल्या. मराठी भाषा दिन साजरा करावा लागतो कारण मराठी भाषेतला व्यवहार आपला खूप कमी झालाय. तुमचं सेंट्रल ऑफिस आहे ना काम, तुमचं इंग्रजी किंवा हिंदीमध्ये काम चालत असेल, ती गरज आहे. सर म्हणाले तसं ती गरज आहे आपल्या कामाची किंवा नोकरीची. परंतु आपण आपापसात व्यवहार करतो तेव्हा तर आपण मराठी बोलू शकतो. भाषा मरता देशही मरतो असं म्हटलं जातं. भाषा मरता देशही मरतो. भाषा मेली तर देश मारण्याचं पातक आपल्या अंगी लागेल बरं. त्यामुळे भाषा जिवंत ठेवली पाहिजे. आता एक साधं उदाहरण देते. महाविद्यालयात जेव्हा मी मराठी भाषेची प्राध्यापिका आहे आणि अभ्यासक आहे, तर मराठी भाषा दिनानिमित्त जेवढे आम्ही कार्यक्रम घेतो ना, त्या कार्यक्रमात सामील व्हायला आम्ही आवाहन करतो सगळ्यांना, आणि ओपन टू ऑल सगळ्यांसाठी खुले असतात. परंतु आमची संगणक विज्ञानाची मुलं आणि वाणिज्य शाखेची मुलं म्हणतात, नाही नाही आमचं मराठी नाही आहे. अरे मी ती हिब्रू आहे का तुझी मातृभाषा, की उर्दू आहे? मी त्याला विचारते की फ्रेंच आहे. मातृभाषा किंवा मराठी बोलायला आम्हाला थोडा कमीपणा वाटतो. कॉलेजमध्ये एक चक्कर मारा तुम्ही, तिथून मुलं ना इंग्लिश बोलत असतात, मिंग्लिश बोलत असतात, पण शुद्ध मराठी बोलायला आम्हाला का वैषम्य वाटावं? ज्ञानेश्वर एक म्हणतात की माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे मेळवीन. संत ज्ञानोबा तर इथलेच होते. मराठीचा अभिमान वाटणारच आहे, वाटलाच पाहिजे. परंतु तो फादर स्टीफन्स येतो 7 समुद्र पार करून ब्रिटिशांबरोबर आलेला फादर स्टीफन्स म्हणतो, जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी,
जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, तैशी भाषा माझी मराठी साजिरी. याचा अर्थ आहे तो ब्रिटिश मराठीचं गोडवे गातो, मराठीचं वैभव त्याच्या लक्षात येतं, पण आम्ही इतके दुर्दैवी आहोत की आम्हाला मराठीचं काय सोयरसूतक वाटेना हो, म्हणून असे पंधरवडे घ्यावे लागतात, आयोजित करावे लागतात. फुलांमध्ये जसं मोगऱ्याचं फुल आहे, त्याला चॅलेंजच नाहीये, अपीलच नाहीये ना, त्याचं सुगंधानं आहे का? नाही. जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी, तशी भाषा माझी मराठी साजरी. तशी भाषांमध्ये मराठी साजरी, सुंदर, वैभवशाली काय असेल ते छान, सगळ्यात उत्कट, सगळ्यात उत्तम ती मराठी भाषा आहे, असं फादर स्टीफन्स म्हणतो बरं का. म्हणजे मराठीला आपण किती मान सन्मान दिला पाहिजे, अगदी आपण हलवून एकमेकाला जागा केलं पाहिजे, गदगदून की बाबा मराठीत आपण व्यवहार केले पाहिजेत म्हणून. आम्हाला मराठी शब्द पटकन आठवत नाही, पण इंग्रजी शब्द आम्हाला पटकन आठवतात. बघा तुम्हीच बघा आता आपल्या दैनंदिन व्यवहारात मला या औचित्याने सुरेश भटांची गझल इथे ठेवावीशी वाटते. फार उत्कटतेने लिहिले, गझलेतला बाप माणूस सुरेश भट. मला आदरणीय जाधव सर म्हणाले की आधी मराठी विषयी बोला आणि मग मूळ व्याख्यानाला हात घाला, म्हणून मी सगळ्यात आधी सुरेश भटांनी मराठी भाषेविषयी जी कविता लिहिलेली आहे, मला वाटतं तिला संगीत पण दिलेलं आहे, तुम्ही युट्यूबवर वगैरे ऐकू शकता किंवा ऐकलीही असेल. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. अरे एक एक शब्द जादुई आहे, एक एक शेर, त्यातला मतला पाहाल, कविता पाहाल, अत्यंत सुंदर आणि अर्थवाही आहे. ते म्हणतात, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसा नसात नाचते मराठी. आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी, आमुच्या लहानग्यात रागते मराठी, आमुच्या मुला मुलीत खेळते मराठी, आमुच्या घरा घरात वाढते मराठी. एथल्या दरी दरीत आमुच्या फुला फुलात नांदते मराठी, एथल्या फुला फुलात हासते मराठी, एथल्या फुला फुलात नांदते मराठी, एथल्या फुला फुलात हासते मराठी, एथल्या दिशा दिशात दाटते मराठी, एथल्या नगा नगात गरजते मराठी. एथल्या दरी दरीत हिंडते मराठी, एथल्या दरी दरीत हिंडते मराठी, एथल्या वनावनात गुंजते मराठी, एथल्या तरुलतात साजते मराठी, एथल्या कळी कळीत लाजते मराठी. शेवटचं कडवं आहे, एथल्या नभामधून वर्षते मराठी, एथल्या नभामधून वर्षते मराठी, एथल्या पिकांमधून डोलते मराठी, एथल्या नद्यांमधून वाहते मराठी, एथल्या चराचरात राहते मराठी, एथल्या चराचरात राहते मराठी. इथल्या चराचरात केव्हा राहील मराठी? जेव्हा आपल्या शब्दाशब्दात मराठी राहील. मराठी जगवण्याची आणि जगवण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी भाषकाची आहे. पण आपण ना भारतीय नागरिक अशा ह्या गोष्टीत सराईत आहोत, ये बदलेगा वो बदलेगा और फिर देश बदलेगा. त्यात आपण स्वतःला गिनतच नाही. हा आजार प्रत्येकाला आहे, मलाही असू शकतो कदाचित काही बाबतीत. ये बदलेगा वो बदलेगा और फिर देश बदलेगा. अरे ठोंब्यात असं नसतंय रे. हम बदलेंगे तो देश बदलेगा. या हम मध्ये तू पण येतो. ही जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे की आपण स्वतःही त्यात येतो. सो तर आजचा माझा जो विषय आहे, ऍक्च्युली मी ते कथाकथन करणार आहे. हे बघा, हे ऍक्च्युली पण इतकं तोंडात बसलंय आपल्या मध्ये, येतं अगदी आपोआप येतं. ज्ञानभाषा जी आहे आपली, आता गरज इंग्रजी भाषेची पण आहे त्या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि टिकवण्यासाठी, तसं मराठी लोप पावता कामा नये ही काळजी आपण घेतली पाहिजे. आणि नुकताच मला वाटतं मागच्या वर्षी आपल्याकडे अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, जो लढा खूप दिवस सुरू होता, खूप वर्ष सुरू होता कायदेशीर. तो आता केंद्राने संमत केला आणि अभिजात म्हणजे ही 8000 वर्षांपूर्वीचं तिचं
अस्तित्व आहे, जुनी आहे, ती संस्कृतोद्भव नाहीये. नाही तर आम्ही पण भाषा विज्ञानात आमच्या मुलांना हे शिकवलंय की संस्कृत मधून अपभ्रंश आणि अपभ्रंश मधून मराठी आली. तर नाही, तिला जुनं स्वतःच अस्तित्व होतं स्वतंत्र. ते आता मान्य केलंय आणि त्यासाठी हरी नरकेंनी खूप मोठं काम केलंय. हरी नरके ते बघायला नव्हते जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला, तेव्हा त्यांनी हजारो पानांचा अहवाल शासनाला सादर केला होता आणि त्यावर प्रचंड मोठं काम केलं होतं. असो, आज मला इथे द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नाशिक रोड शाखेत वक्ता म्हणून निमंत्रित केलं आहे. औचित्य अर्थात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोह या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि माझ्यापुढे या व्याख्यानाचा प्रस्ताव ठेवणारे आदरणीय किशोर जाधव सर, वरिष्ठ व्यवसाय प्रबंधक, त्यानंतर सर्व शाखांचे शाखा प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि एजंट, या सगळ्यांना नमस्कार करते आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. आता इथे शीर्षक लिहिलेलं आहे सावित्री तू होतीस. म्हणूनच यातली सावित्री कोण आहे, कोणती सावित्री, कोणत्या सावित्रीविषयी मी बोलणार आहे, काय वाटतं तुम्हाला? सावित्री, कोणती सावित्री? बरोबर, सांगा मला. फुल्यांच्या सावित्रीवर बोलणार आहे. सावित्री कोणती? दोन सावित्री आहेत इतिहासात. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते येणारच आहे. मी सत्यवानाच्या सावित्रीबद्दल नाही बोलणार बाबा, कारण मला ती भाकड कथा वाटते. मी सत्यातल्या सावित्रीबद्दल बोलणार आहे. तिने सत्यवानाला जीवदान दिले की नाही मला माहित नाही, पण ह्या सावित्रीने आपल्या सगळ्यांना जीवदान दिलं, आपल्या शब्दाला धार दिली, पायात बळ दिलं. त्या सावित्रीबद्दल मी बोलणार आहे. सावित्री तू होतीस. म्हणूनच माझ्या या व्याख्यानातून इयत्ता 12वीला असताना मी एक कविता लिहिली होती आणि मला वाटलं नव्हतं की ह्या कवितेची पहिली ओळ व्याख्यानाचं शीर्षक होईल आणि महाराष्ट्रभरात मी पायाला भिंगरी बांधून फिरेन आणि सावित्रीबाई सांगत राहीन, ज्योतिबा सांगत राहीन. ती कविता तुमच्या पुढे ठेवते. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथांची ही प्रेत तू जमिनीत गाडलीस. सावित्री तू होतीस म्हणूनच, सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीने प्रत्येक लढाई आजपर्यंत जिंकली. सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली आणि आज दगडांची फुलं झाली. आणि आज दगडांची फुलं झाली. दगडच होतो की आपण, बरोबर ना ठाकूर मॅडम? दगडच होतो. कोणत्या मतप्रक्रियेत नव्हतो आपण, भूमिका विचारली जात नव्हती, कुठलं निर्णय स्वातंत्र्य आपल्याला दिलं जात नव्हतं. म्हणून सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली आणि दगडांची फुलं झाली. सावित्री किती अण काय, सावित्री किती अण काय ती रूपवर्णावी तुझी. तू असे अनंतात पण हृदयांतरी प्रतिमा तुझी. सावित्री तू दिसतेस मला, सावित्री तू दिसतेस मला माझ्या मनाच्या नभात. सावित्री तू भासतेस मला एक मंगल प्रभात. सावित्री तूच दामिनी, तूच दामिनी, तूच स्वामिनी, तूच कांतान, तूच मानिनी. माऊली तूच पण कधी वाघिणी, माऊली तूच पण कधी वाघिणी. पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी, पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी. सावित्रीबाईंना या कवितेतून अभिवादन करताना मी माझ्या मुख्य विषयाला हात घालते. मला आनंद वाटतोय, सगळ्यांना बोलायचं असतं. सुनाना हर कोई चाहता है, सुनना कोई नहीं चाहता. अशा काळात तुम्ही मला बोलायला बोलवलं. बोलायचं सगळ्यांना, ऐकायचं कुणालाच नाहीये. सगळे बोलू लागले तर ऐकणार कोण? आणि ती समज प्रक्रिया पूर्ण 100% पूर्ण तरी कशी होणार? तर मला बरं वाटतंय, आशावादी आहे मी. कुणाला तरी ऐकायचंय, कुणाचं कुणीतरी बोललेलं, ही खूप चांगली गोष्ट आहे. असो, तर आज मी सावित्रीबाईंचं पूर्ण चरित्र सांगणार आहे. ढोबळमानाने आपल्याला अनेक दृष्टी माणसं, अनेक मोठी माणसं माहिती असतात, पण त्यातल्या छोट्या छोट्या घटना कदाचित माहीत नसतात. मला तुमच्याकडे जे आहे कदाचित ते मला माहीत नसेल, माझ्याकडे आहे ते कदाचित तुम्हाला माहीत नसेल. कुणीही परफेक्ट नाहीये, परिपूर्ण नाहीये, कुणीच नाही, मी नाही, तुम्ही नाही. माणसाला अपूर्णतेचा शाप आहे ना. कुणीच परफेक्ट नाही तर आपण सगळे देव होऊन गेलो असतो. हा, पण तसं काही नाहीये. तर 3 जानेवारी 1830 मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात सावित्रीबाई मांडण्याचा आणखी एक उद्देश
सावित्रीबाई साहित्यिक होत्या माहिती का तुम्हाला? ज्योतिबा तर होतेच, ज्योतिबांचं समुद्र बांधवे तुम्ही पहा. सावित्रीबाई स्वतः साहित्यिक होत्या. मराठी भाषेतली मी तर म्हणेल कवयित्री, अगदी उल्लेख करावा अशी कवयित्री. काव्य फुले त्यांचं वाचा. काव्य फुले नावाचा त्यांचा काव्यसंग्रह आहे. 3 जानेवारी 1831 साताऱ्याच्या खंडोजी पाटलाच्या घरी नायगावी एक गोरीपान तरतरीत सुंदर नक्षत्रासारखी पोर जन्माला आली. तिचं नाव ठेवलं सावित्री. पोर जन्माला आली आणि माय असा आनंद झाला खंडोजी पाटलाला. आपण कसले करंटे दोस्त हो, आपल्या घरात पोरी जन्माला आल्या की नाकं मुरडली जातात. एवढंच काय, गर्भलिंग निदान करून पोटात पोर राहिले कळलं तर स्त्री भ्रूण हत्या होता. आणि त्यावेळी 1831 ची गोष्ट सांगते मी की खंडोजी पाटलाच्या घरी पोर जन्माला आली आणि खंडोजी पाटलानं गावभर साखर वाटली. मग मला प्रश्न पडतो, प्रगत कोण आपण किती? बघा, मी फक्त इतिहास सांगणार नाहीये, मी तौलिक दृष्ट्या सांप्रत काळ आणि इतिहास अशी तुलना पण करणार आहे. म्हणजे स्वतःला सर्च करत राहा बरं का. आपण कुठे टटोलो खुद को. मी पण खूप वेळा ऐकताना सर्च करते जाधव सर की आपण कुठे आहोत आणि काय केलं पाहिजे. ही माणसं आपल्याला दिशा देतात जगायला, मार्गक्रमण करायला. तर 1831 3 जानेवारी गोरीपान पोर जन्माला आली सुंदरशी. तिचं नाव ठेवलं सावित्री. गावभर खंडोजी पाटलानं साखर वाटली. हा आनंदी आनंद. लहानपणापासून तिचे सारे लाडकोड पुरवले खंडोजी पाटलानं, बाबानं. अगदी अगदी सगळे लाडकोड, पोर म्हणेल ते, पोर म्हणेल तसं. 7-8 वर्षाची असेल साऊ, परकरी पोलकी वय तिचं. आंबऱ्यात गेली आंबे खाण्यासाठी सवंगड्यांसोबत खेळता खेळता. तिथं गेल्यावर तिच्या लक्षात आलं की तिथे झाडावर एक सुंदरसं घरट आहे आणि त्या घरट्यात पांढरी शुभ्र अंडी आहे आणि तो पक्षी नाहीये तिथे घरट्यात. तो गेला असेल चारा पाणी आणायला आणि त्या अंड्यांकडे सगळी ती तिच्या बरोबरची जी मित्रमंडळी होती ती एकटक पाहत राहिली. अरे काहीतरी भारी आहे, हे काहीतरी अपूर्व आहे. आणि ती पोरं पाहत राहिली. तितक्यात तिचं लक्ष गेलं त्या घरट्याच्या बाजूला एक काळा कभिन्न नाग, फणा उगारलेला आणि ती अंडी खाण्याच्या बेतात सावित्रीच्या तळपायच्या गेली की मस्तकात. अरे एवढी ती सुंदर सुंदर अंडी, त्याच्यातून काही दिवसांनी पिलं बाहेर येणार. त्यात तो पक्षी नाहीये घरी घरट्यात आणि हा नाग त्यांची अंडी खाणार म्हणजे काय? मी अंडी खाऊ देणार नाही. काय करावं? सगळ्या पोरांचं लक्ष नागाकडे गेलं. पोरं घाबरली, धूम ठोकली गावाकडं. एवढीशी सावित्री 7-8 वर्षाची, जागची हल्ली नाही. काय करावं तिनं? काय करावं? कोणत्या परिस्थितीत ती अंडी मी नागाला खाऊ देणार नाही. जवळच एक अनुकुचीदार दगड पडला होता, तो तिनं उचलला, नेम धरला, नागाला मारून फेकला. नागाला तो लागला आणि नाग चळचळ करत खाली आला की तिच्या जवळ आला, अगदी जवळ आला, तिच्या पायाजवळ आला. तिला आला करणार. तेवढ्यात तिचं लक्ष गेलं, जवळच लाकडाचा दांडा पडलाय, तो तिनं उचलला. बेभान होऊन त्या दांडक्यानं ती त्या नागावर वार करू लागली. सपासप धनाधड. आणि ते करताना ती काय म्हणत होती माहितीये का? ती म्हणत होती, सोकावलास होय, गरीब पक्ष्यांची अंडी खातोस, घाशील परत घाशील. अरे त्या गरीब पक्ष्यांची अंडी खातोस म्हणजे अन्यायच की, आणि हा अन्याय मी होऊ देणार नाही. आणि ती त्याच्यावर ते दनादन वार करत राहिली आणि तिला कळलंच नाही तो कधी प्राण होऊन पडलाय तिच्या पायाजवळ. मला वाटतं क्रांती याला म्हणत असावेत, ज्याला अन्यायाविरोधात लहानपणापासूनच चीड असते. काहीतरी आगळीक घडते, काहीतरी वेगळं घडते आणि जे चुकीचं आहे मी ते होऊ देणार नाही. तिचा मामा छोटासा होता पण त्यासाठी तिने प्रयत्न केले. आणि मग ते नागाला तिने मारलेलं आणि तिथं गलबल ऐकू आली. गावाकडून सगळे ते मुलं होते ना सवंगडी, आपल्या आई वडिलांना घेऊन येऊ लागले. आले, त्यांना वाटलं एव्हाना तिला नाग चावला असेल किंवा काय परिस्थिती असेल तिची. येऊन पाहता तर काय, सावित्रीच्या हातात लाकडाचा दांडा, केस विखुरलेले, डोळ्यात आग, परकराचा ओचा खोचलेला. आणि सगळेजण तिच्याकडे पाहता अवाक होऊन, डोळे विस्फारलेले, एकदा तिच्याकडे एकदा त्या गतप्राण होऊन पडलेल्या नागाकडे. एवढीशी पोर 7-8 वर्षाची असं काही करेल कुणाचा विश्वास बसेना. खंडोजी पाटील आले, बाबा आले, आ करतच बघत राहिले तिच्याकडे, काय केले पोरीने. पण एवढी लाडापुडात वाढलेली पोर, एवढा पराक्रम तिने केलेला 7-8 वर्षाची असताना, पण कुणीही कौतुक केलं नाही. बाबांनी सुद्धा नाही. बाबांचे डोळे बोलत होते पण ओठ बोलले नाही, तोंडाने ते बोलले नाही. वारे भारी केलं पट्ट्या म्हणून अजिबात बोलले नाही की कौतुक केलं नाही. तो काळ बायांच्या कर्तबगारीचा, बायकांच्या कौशल्याच्या, खुलेपणाने कौतुक करण्याचा नव्हता आणि आजही नाही. त्यातलं जे शेवटचं आहे ना, आजही नाही.
ते जास्त विदारक आहे. कारण गोष्ट मी 1831 ची सांगते, आज आहे 2026. आजही इथल्या विषमतावादी व्यवस्थेला बाई पुढे गेलेली सहन होत नाही. मी असे इतके दांभिक लोक पाहिले जाधव सर, की स्टेजवर ओरडून सांगतील बेबीच्या देठापासून स्त्री पुरुष समता पाहिजे, महिला सबल झाल्या पाहिजे, आणि हेच घरी बायकांना सासूरवास करतात. हो, अशी का हसली, अशी का राहिली, अशी का बोलली, का निर्णय घेतला, कुणाला विचारून, कसे पैसे खर्च केलेस, तुझा पगार असला तरी मला विचारून तो खर्च करायचा. आणि हेच बाहेर भाषण देतात. याला दांभिकता म्हणतात, याला भोंदूपणा म्हणतात. हा, पुरुष प्रधान व्यवस्था आहे आपल्याकडे, जी पुरुषांवर पण अन्याय करते, पण पुरुषांना अजून माहित नाहीये. पुरुषांना वाटतं की आमचा होल्ड आहे इथल्या स्त्री जातीवर, आम्ही सुपिरियर आहोत. वाय? लेडीज सेकंड सेक्स, यु नो. कुणीतरी प्रथम आहे आणि कुणीतरी दुय्यम आहे, आणि थर्ड जेंडरचा तर आपण विचारच करत नाही. त्या बिचारांनी कुणाकडे पाहावं आशेने? तुम्ही स्वस्थ आहात असं ही व्यवस्था सांगते. तुम्ही मानायचं की नाही ते तुम्ही पाहिजे, नॉट कंपल्शन. हे कंपल्सरी नाहीये. मी फर्स्ट आहे. पुरुषांना ही एकांगी व्यवस्था पहिल्या क्रमांकावर ठेवते, दुसऱ्या क्रमांकावर बाईला ठेवते, आणि जे तिसऱ्या क्रमांकावर आहे थर्ड जेंडर, त्यांचा ते विचारच ही व्यवस्था करत नाही. कारण आपलीच भांडणं चालली आहे युगांपासून स्त्री पुरुष समतेसाठी. आम्ही एवढ्याला एक व्याख्यानमाला घेतली होती, आणि तिथे मी ट्रान्सजेंडर दिशा पिंकी शेख, जी एका पक्षाची प्रवक्ता आहे, राजकीय पक्षाची, त्यापेक्षा ती विचारवंत म्हणून खूप मोठी आहे. मी डॉक्टरेट असले तरी ती 7वी पास पोरगी जे बोलते ना, ते अफलातून आहे, अफलातून आहे. मी तिथं मोठे पण स्वीकारलंय. थर्ड जेंडर आणि ट्रान्सजेंडर तुम्ही सुद्धा विचार करू शकत नाही, तरी तुम्ही पहिल्या क्रमांकावर असलात तरी, आणि मी दुसऱ्या क्रमांकावर असले तरी. या व्यवस्थेने दिलेले क्रमांक आपल्याला. ती त्या व्याख्यानात म्हणली होती, तुमचं तुम्ही टेना बाई माणसाचं, आमचं कुठे लोड घेताय तुम्ही? तुम्ही अजूनही समतेसाठी लढताय. आमचा तर विचारच नाही ना तुमच्या डोक्यात. आमच्याकडे विद्वत्ता आहे, प्रतिभा आहे, आमचा विचार तुम्ही कधी करणार आहात? कारण आपण त्यांना घेतच नाहीये या प्रवाहात. पण मी जी 2 साहित्य संमेलने घेतली होती, त्या ट्रान्सजेंडर महिलांना मी बोलवलं होतं त्याचं उद्घाटक म्हणून. एक शमीभा पाटील जळगावची आणि एक दिशा शेख. ऐका तुम्ही, झिंजणे येतील मेंदूला. आपण आपल्याच कोशात मग्न असतो की मी भारी, मीच लय भारी, मीच बेस्ट. नाही रे, नाही नाही रे. आजूबाजूला पाहावं, ओ भारी माणसं आहेत आपल्या आजूबाजूला, आपण तिथं पोहोचत पण नाही, पासंगाला पण पुरत नाही. ही 2 नाव आहे, तुम्ही गुगलवर सर्च करा, युट्यूबला सर्च करा. या दोघी काय बोलतात ते तुम्हाला कळेल. मग आपण कुठं आहोत आणि आपली वैचारिकता काय कळेल. सिमोन दे बोवार एक फ्रेंच लेखिका आहे, तिचं पुस्तक आहे, त्याला स्त्रीवादाचं बायबल म्हटलं जातं. त्या पुस्तकाचं नाव आहे द सेकंड सेक्स. 600 पानांचं पुस्तक आहे. सिमोन दे बोवार. द सेकंड सेक्स म्हणजे कोण? आम्ही बायका. आणि फक्त भारताची, महाराष्ट्राची शोकांतिका नाही आहे, जगभर बाया सगळ्या सेकंड सेक्स आहेत. मग फर्स्ट सेक्स कोण आहे? फर्स्ट सेक्स तुम्ही आहे, अशी व्यवस्था सांगते. आणि मग कोणीतरी पहिलं आहे, कोणीतरी दुसरं आहे, कोणीतरी तिसरं आणि चौथं कोणीतरी असते. म्हणून मला संविधान महत्वाचं वाटतं भारताचं, ज्याने सगळ्यांना एका रेषेत आणून ठेवलंय. कायद्याने आपण सगळे एका रेषेवर आहे, कमी जास्त खालीवर कोणीच नाही आहे. पण आपली डोसकी ना डोसकी सुद्धा नाही. इथं वैचारिक जेव्हा बदल होईल ना, तेव्हा प्रॅक्टिकल बदल होईल. पण बोलण्यापुरत्या गोष्टी आहे ना, कृतीत नाही आहेत. म्हणून या सगळ्या बाबी पोरीचं कौतुक खडोजी पाटलांनी केलं नाही. आजही आम्हाला धडाडीनं पुढे येणारी महिला आवडत नाही. खरं सांगा, तुम्ही खोटं जे बोलत असाल, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. घरातली बाई सुद्धा स्वतःला सिद्ध करू लागली की आमचा मेल इगो कुठेतरी हर्ट होतो, दुखावला जातो. ती बरोबर असली आणि ती तर्कशुद्ध बोलत असेल आणि मुद्द्याला मुद्दा ती तुमच्याशी वाद आणि प्रतिवाद घालत असेल ना, तेव्हा तुम्हाला ते रुचत नाही. तुमचा पुरुषी अहंकार कुठेतरी दुखावला जातो. पुरुषोत्तम कोण? जो स्त्रीवादी असतो तो. उत्तम पुरुष कोण? जो स्त्रीवादी आहे. महात्मा फुले स्त्रीवादी होते, कर्वे, रानडे, बाबासाहेब आंबेडकर ही स्त्रीवादी माणसं आहे. स्त्रैण आहे, हा निसर्ग स्त्रैण आहे, माहितीये का? ही सृष्टी स्त्रैण आहे. स्त्रैण भाव ज्यांच्यात आहे ती माणसं स्त्रीवादी, आधी माणूस म्हणून बाईचा विचार करणारी. तुम्हाला माहितीये काय गंमत?
आपण सगळे बेसिकली ह्युमन आहोत, ह्युमन माणूस आहोत. पण आपण त्याचं पण डिवायडेशन इतकं चुकीचं केलेलं आहे, बाया आणि माणसं. आम्ही बाया माणूस, तुम्ही पुरुष माणूस. माणूस इज अ कॉमन थिंग. बरोबर आहे का? आम्ही बेसिकली आम्ही पण माणूस आहोत, पण आम्ही बाई माणूस आहोत, तुम्ही पुरुष माणूस आहात. बरोबर आहे सर? ऍग्री. आता कुठे हसले ते इतके टेन्शन मध्ये, म्हटलं कळते की नाही त्यांना, आता कुठे ते नॅचरल झाले नॉर्मल. तुमच्या तोंडावरचे ते चेहऱ्यावरचे हावभाव आहेत जरा शिथिल असे छान आनंदी होऊ लागलेत आता, कारण हा संवाद व्हावा असं मला वाटतंय. अगदी मी तुम्हाला सुद्धा अलाव करते, परवानगी देते की तुम्हाला जिथे बोलावं वाटेल तिथे बोला, सांगा वाटेल, एखादा संदर्भ द्या वाटेल तर बोला प्लीज. एकतर्फी व्हायला नको ही प्रक्रिया. हे सर्कल कम्प्लीट झालं पाहिजे, कारण माझा लोकशाहीवर विश्वास आहे. अगदी तुमच्यापैकी कोणीही कधी उठून म्हणलं की मॅडम बस आता बंद करावं, तरी मी थांबेन, कारण माझा लोकशाहीवर विश्वास आहे. पण त्याची वेळ येऊ देणार नाही, हाही शब्द देते, कारण माझा लोकशाहीवर विश्वास आहे. माझा संविधानावर विश्वास आहे, माझा संवादावर विश्वास आहे. विसंवादाने प्रश्न किंवा न बोलल्याने प्रश्न चिघळतात, संवादाने प्रश्न सुटतात, याच्यावर माझा विश्वास आहे. बोललं पाहिजे आपण. बोलत नाही, अढी वाढते, गैरसमज वाढतात, लाहोर विलापूवर, मग एका दिवशी स्फोट होतो. आज झालं तसं नाही, भावनिक स्फोट होतो. तर सावित्रीबाई त्या दिवशी घरी आल्या, तिथे आठवडे बाजार भरायचा. बाबांच्या डोक्यातून काय ती गोष्ट गेली नाहीये, पोरीनं राग मारला म्हणून. मग इतकं लाडापुडात वाढवलं होतं छोट्या साऊला, तिला हवी ती गोष्ट मिळायची, आठवडे बाजार भरायचा. आता शहरात ते आठवडे बाजार भरत नाही, गावागावात भरतो. आणि त्या आठवड्या बाजाराला तिला पैसे दिले, घे मा, तुला काय खायचं ते खाय, तुला काय घ्यायचं ते घे. हा, पैसे दिले, पोर नाचत नाचत गेली बाजारात. बाजारातून घेतलाय खाऊ, खाऊ खात खाली येते, छोटीशी 7-8 वर्षाची, आणि तिथे रस्त्याच्या कडेला दिसलाय फादर मिशनरी. तिला तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आपल्याकडे. आता 1831 ला तिचा जन्म, ती 7-8 वर्षाची म्हणजे मी गोष्ट सांगते 1838 ची. आणि थोडं इतिहासात आपण वळून पाहिलं तेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं. आणि ते जेव्हा आले त्यांच्या देशातून, तेव्हा एवढा मॅन पॉवर त्यांना मनुष्यबळ वाहून आणता आलं नाही. यातायातीची वाहतूक व्यवस्था अशी नव्हती तेव्हा. प्लेन तर बात ती बात आहे, ते बोटीतून महिने प्रवास करून यावं लागायचं इथे. मग त्यांनी काय ठरवलं की आपल्याला तयार नोकर वर्ग पाहिजे ना, तर आपण इथे मेकॉलेजची पाझर पद्धती माहिती शिक्षणाची तुम्हाला, आपण शिकलोय मेकॉलेजची पाझर पद्धती. तू म्हणाल काय बाई इतिहासात कुठं आठवायचा आम्ही मॅडम? ठीक आहे, मी सांगते. मेकॉलेजची शिक्षणातली पाझर पद्धती, एक ठराविक वर्गाला शिक्षित करा, तो खालच्या वर्गाला शिक्षित करेल आणि शिक्षणाचा पाझरच जाईल, आणि आपल्याला इथे इंग्रजी माहिती असणारा जाणकार नोकर वर्ग मिळेल. मग काय करायचं या लोकांना? आता भारतातल्या लोकांना कधी सेन्सस नाहीये, त्यावेळी शिक्षित आहेत माणसं. मग काय करायचं? यांना आधी शिक्षण प्रवाहाकडे वळवायचं. मग काय करायचं? त्यांना अशी बारीक बारीक रंगीत पुस्तकं द्यायची, त्यांना चित्र तर पाहू दे आधी, हातात पुस्तक तर घेऊ दे, मग आपण त्यांना अक्षर शब्द ओळख शिकवू. आणि मग तो फादर मिशनरी रंगीत पुस्तकं वाटत होता. फुकट, आपल्याला फुकट खूप आवडतं, फ्री तर आपल्याला खूप आवडतं. आपण सेलच्या शोधात असतो, 1वर 2 फ्री, 2वर 4 फ्री. आणि मग तिथे पुस्तकं वाटत असलेल्या फादर मिशनरी, त्याच्या भोवती ही गर्दी, सगळेजण पुस्तकं मागताय. एवढीशी सावतीतून चालली, तिला एक गंमत वाटली, अरे फुकट पुस्तक आहे आणि काय सुंदर चित्र आहे त्या कव्हरवर, मुखपृष्ठावर, मला पण एक पुस्तक पाहिजे. सावित्री गेली, एवढीशी पोर घाबरेच ना कुणाला, सगळ्या गर्दीला बाजूला केली आणि फादरचा जागा ओढत म्हटली, ओ मला एक पुस्तक पाहिजे. फादरला वाटली गंमत, एवढीशी पोर घाबरतच नाही कुणाला. त्याने तिला घाई एक पुस्तक दिलं आणि ती पुस्तक घेऊन नाचत नाचत घरी आली. आता गंमत अशी आहे, हवी ती गोष्ट मिळाली, फुकट मिळाली, आणली पोरीला, हा आनंद झाला. पुस्तक घेऊन घरी आली, नाचत नाचत, बाबा बाबा, कुणाला दाखवून कुणाला नाही असं तिला झालं ना. आता कोण दिसेल घरी आल्यावर आधी? तर तिथं अंगणात खाट टाकून बाबा बसलेले, खंडोजी पाटील. बाबा बाबा बघा ना मी काय आणलं, बाबा बघा तरी मी काय आणलं, बाबा ओ बघा ना मी काय आणले. बाबांचं लक्ष तिच्याकडे गेलं, बाबांच्या तळपायाची आग गेली मस्तकात. पोरीनं काय आणले? पुस्तक. बाबा उठले, दान दान पावलं टाकत तिच्या समोर आले.
तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला, हातातलं पुस्तक हिसकावलं, म्हणलं याद राख, परत अशा गोष्टी आणशील तर. अशा गोष्टी घरात आणायच्या नाहीच. इथं पुन्हा प्रश्न निर्माण होतो की बाप पुरीवर जीवापाड प्रेम करतो, तिचे सगळे लाडकोड पुरवतो, पण लाडक्या लेकीच्या हातात पुस्तक पाहिल्यावर बापाला राग येतो. इतका राग की परत अशा गोष्टी आणू नकोस. पुस्तक घेतलं, जवळच्या मातीच्या ढिगाऱ्यावर फेकून दिलं. पोरगी रडली, ओरडली, पुस्तक तिला मिळालं नाही. भेकली, ओरडली, रडली, हातपाय आपटले, पुस्तक मिळाले नाही. आता मला तुम्ही उत्तर द्यायचं आहे काय? बाबा काय रागवली? एवढं राग येण्यासारखं काय होतं? त्यासाठी तिने पैसे पण खर्च केले नव्हते. मग एवढं राग येण्यासारखं काय होतं बाबांना? हा बरोबर आहे उत्तर. म्हणजे उत्तरातून पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो, का आला नव्हतं? मेघ खरी इथं बायकांना शिक्षण दिलं जात नव्हतं का? गरज नव्हती. का शिकवायचं नाही असा प्रश्न मी विचारते. का शिकवत नव्हते? त्या पुरुषी व्यवस्थेने आपल्याला इतकं दाबून धरलं होतं. इतकी वर्ष तुम्हाला सांगते, बाईच्या प्रतिभेची या व्यवस्थेला नेहमीच भीती वाटत आलेली आहे. माझं नाव प्रतिभा हे सोडून द्या. प्रतिभेची, विद्वत्तेची, बुद्धिमत्तेची. बाईच्या प्रश्नांची तर या व्यवस्थेला फार भीती वाटते बरं का. बाईने प्रश्न विचारले तर प्रचंड थरार. बाई शिकली, बाईला कळू लागेल शिक्षणामुळे. शिक्षणामुळे काय मिळतं आपल्याला? शिक्षणामुळे आपल्याला हे कळतं चांगलं काय, वाईट काय, बरं काय, भलं काय. आपण कारण शोधायला लागतो. आणि बाईला जर कळलं शिक्षण घेऊन की वर्षानुवर्षे युगानुयुगे आपल्याला इतकं दाबून धरलंय, रांधावाडा, उष्टी काढा, चूल आणि मूल. बाई म्हणजे सांभाळण्याची वस्तू आतल्या 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 घरात. आणि बापरे, हीच बाई जर प्रश्न विचारायला लागली, आम्हीच का स्वयंपाक बनवायचा, आम्हीच का रांधावाडा उष्टी हे करायचं, तुमचा हुकूम का नेहमी आम्ही ऐकायचा, हे असं का घडतं, जर प्रश्न ती विचारू लागली तर बाईच्या प्रश्नाची या व्यवस्थेला प्रचंड थरार भीती वाटते. तिच्या प्रतिभेची वाटते, तिच्या विद्वत्तेची वाटते, तिच्या बुद्धिमत्तेची वाटते. म्हणून आजही संसदेत हसणारी खासदार पण आम्हाला सहन होत नाही. आमच्या हसण्यावर सुद्धा निर्बंध, आमच्या दिसण्यावर निर्बंध, आमच्या बोलण्यावर निर्बंध. आजही मला नाही वाटत मनस्थिती या व्यवस्थेची स्थिती सगळी काही सुधारली आहे 100%. नाही हो, इतके सेन्सॉर्स लावले जातात ना आमच्या वागण्या बोलण्यावर चालण्यावरही. पण बायकांना मी पण एक सांगेन की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. त्याही गोष्टींना मर्यादा आहे. कोणती लाईन क्रॉस करायची आणि कोणती नाही. परंतु आता मी गाडी घ्यायला गेले एका ठिकाणी, तो 4थी नापास पोरगा, मी डॉक्टरेट झालेली बाई, आणि तो मला म्हणतोय बायकांना कळत नाही हो डिक्की लागली की नाही, म्हणून असा हा आवाज येतो इथून. म्हणजे त्याच्यात कोणी पुरवलं हे की बायका म्हणजे व्याकल, बायकांना कळत नाही बेसिक गोष्टी. हे त्याच्या घरातून आलंय. झिरपत मुरवत नेले कोणीतरी, आणि त्या पोराची हिंमत होते बोलण्याची. भयंकर आहे. आपल्या घरात आहे ना, आपल्या लहानपणापासून प्रचंड जेंडर बायस होत आलेला आहे. पुरुषांनी त्याला कधीच विरोध केलेला नाही. मी म्हणते तो देव माणूस आहे जो विरोध करेल, जो भाऊ विरोध करेल की बहिणीला पण इक्वल माझ्यासारखीच ट्रीटमेंट आहे, तू आईला म्हणेल किंवा वडिलांना म्हणेल. पण आपल्या डोक्यात आहे ना, ही आपली भारतीय व्यवस्था अशी आहे, आपल्या डोक्यात कोंबून घुसवलं जातं की तू बाई आहे, तू बाई आहे, तू बाई आहे, तू बाईचं वागायचं, बाई आहे, तू पुरुष आहे, तू पुरुष आहे, तू पुरुष आहे, पुरुषाने असं वागायचं, त्याने मुळू रडायचं नाही का? त्याला मन नाहीये, भावना नाहीये, त्याला दुःख झालं तर रडणार नाहीये. आणि ती नैसर्गिक गोष्ट आहे. म्हणून मी म्हटलं की या पुरुषी व्यवस्थेने पुरुषांवर पण अन्याय केलेला आहे. हे पुरुषांना अजून कळत नाहीये, ते दिमाखात फिरवतात आहे पुरुष व्यवस्था. अरे साधं तुम्हाला रडण्याची पण परवानगी दिलेली नाहीये या एकांगी व्यवस्थेने की तुला वेदना होतात, तुला भावना आहेत, तुला संवेदना आहेत, तू रडू लागला की काय बाईसारखं मुळू रडतो. म्हणजे रडणारी बाईच असते का? मी तर म्हणते रडणारा प्रत्येक व्यक्तीला जिवंत असतो खऱ्या अर्थाने, कारण तो संवेदनशील असतो. आणि संवेदनशील माणसाच्याच डोळ्यातून पाणी येतं. आपल्याकडे मराठीत एक शब्द आहे बेरड. बेरड येतो, शिवीचा दृश्य वापरला जातो. बेरड म्हणजे काय? बेरड म्हणजे काय? अरे दगडाच काळजाच आहे, रडूच येत नाही त्याला. बेरड
अशी निर्मिका का होतात माहित नाही. तर आपल्या डोक्यात आहे ना लहानपणापासून हे घुसवलं गेलेलं आहे, शिरवलं गेलेलं आहे की तू बाई आहेस, बाई आहेस, बाई आहेस. रंग पण वाटून घेतले आपण. गुलाबी म्हणजे बायांचा, गुलाबी शर्ट घालणार नाही पुरुष. तुम्हाला यात्रेत नेले ना कधी तर तुम्हाला खेळण्या घेऊन दिल्या ना. काय घेऊन दिले तुम्हाला? गेलात ना मॅडम तुम्ही, काय घेऊन दिले तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी लहानपणी? बाहुली घेऊन दिली आणि बोळकी घेऊन दिली, भातुकली घेऊन दिली, पिना, चापड, टिकल्या हे घेऊन दिलं. आता तुम्ही सांगा सर, तुम्हाला जत्रेतून काय घेऊन दिले लहानपणी? सिंह. आम्हाला कधी सिंह दिला नाही राव. आम्हाला कधी मांजर सुद्धा घेऊन दिली नाही. सिंह तर दूर, बरं त्यांना सिंह घेऊन दिला. आणखी तुम्हाला काय खेळणी घेऊन दिली जाते? त्या तुमच्या त्या अधिकारी असल्याच्या याच्यातून थोडं बाहेर या बरं का आता. मी कसं बोलू? मी अधिकारी आहे. थोडं बाहेर. हा, काय घेऊन दिले तुम्हाला? गाडी, ट्रॅक्टर. तो बरोबर सांगतोय तुम्हाला. हा, ट्रॅक्टर, आयशर, जम्बो आयशर, बॅट बॉल. अहो माहिती ना कधीच बॅट बॉल घेऊन दिले आठवत नाही मला. आणि आम्ही मागितलं नाही तर आमच्या डोक्यात फिक्स आहे ना, तू बाई आहे, बॅट बॉल खेळतेस होय. हा, तुला ट्रॅक्टर नाही देऊ शकत, तुला आयशर नाही, जम्बो आयशर नाही, मोबाईल नाही. टिपिकल त्या गोष्टी. इव्हन माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा जे मोठे असतील त्यांच्यासाठी संदर्भ देते मी. हर बोल काय म्हणजे आपल्याला या शिक्षण व्यवस्थेने पण किती फसवलंय बघा बरं का. उत्तमराव कांबळे म्हणतात की इंग्रज गेले परंतु त्यांनी गुलामांची जी शिक्षण व्यवस्था ठेवली होती ना इथे, ती आजही अबाधित आहे. गुलामांना शिक्षण कसं द्यावं अशी शिक्षण व्यवस्था त्यांनी तयार केली होती. आणि मला पण प्रश्न पडतो की 3 तासात वर्षभराच्या अभ्यासाचं मूल्यमापन कसं होऊ शकतं पोराचं? 3 तासाचा पेपर लिहिला तेवढं असो. पहिलीला एक धडा होता आपल्याला आणि आपल्या धड्यांमध्ये पण नाव असायची अशी कमल, बबन, अभय, शरद. आठवत आहे का? हा, तो धडा असा असायचा. कमल इकडे ये, पाठ घे. अभय इकडे ये, पाटावर बस. कमल जेवण वाढ, अभय जेवण कर. कळलं का तुम्हाला? कळतंय का? तुम्ही सांगेपर्यंत पण लक्षात आलं नसेल की या व्यवस्थेने पण आपल्याला किती फसवलं. आणि बघा आम्हाला हे फसवलं गेलं पहिलीपासूनच. कमल म्हणजे स्त्री सर्विंग करण्यासाठी असते, सेवा देण्यासाठी. पुरुष उपभोग घेण्यासाठी असतो. तर पहिलीच्या पोराच्या डोक्यात किती फिक्स बसले. मग तो नवरा पण तसाच झाला, बाईनं सेवा करायची. बरं, ह्या सगळ्या राडगाडग्यात आम्ही शिकलो. तुमच्या बरोबरीने काय, तुमच्या बॉस पण झालो. बरं, आम्हाला त्याचं काही गर्व अभिमान वाटत नाहीये. काय नाही, आम्ही नाही मिरवत, कारण आम्हाला माहिती आहे दाखवलं तर आम्हाला दुप्पट त्रास होणार आहे. तर महिला बॉस आजही कुणाला सहन होत नाही बरं का, अजिबात सहन होत नाही. अरे ती चांगलं काम करते पण महिला बॉस आम्हाला आमच्या डोक्यात आहे ना, मी फर्स्ट, ती सेकंड सेक्स, मी फर्स्ट आहे. पुरुषांची बॉस कशी महिला असू शकते? आजारी डोक्यानं. अजूनही इकडे पुरुष बहुसंख्य पद्धतीनं आजारी आहेत डोक्याने की महिला सुपिरियर कशी ठरू शकते. मला वाटतं तारा खवाळकर जेव्हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं त्यांच्या अध्यक्ष भाषणात. प्रचंड सुंदर आहे ते वाक्य. त्या म्हणाल्या होत्या, महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते हा मुद्दा नसावा, विद्वत्ता हा मुद्दा असावा. विद्वत्ता हा निकष आहे तर जेंडर मध्ये येत नाही. पण बाई अध्यक्ष झाली नाही, विद्वत्ता हा मुद्दा असला पाहिजे. तुमच्या बॉस होण्याचा पण तोच असला पाहिजे. घरात तुमचं से असण्याचं पण तेच कारण असलं पाहिजे. येस, माझ्यापेक्षा हिला जास्त कळतं, हिचं ऐकलं पाहिजे. किंवा केवळ मी पुरुष आहे म्हणून मी बोलत राहीन आणि मीच ऐकणार नाही, हा मेन लिगो जरा बाजूला सारला पाहिजे. आपण ते होत नाही. अजूनही आम्हाला काम करावं लागतं. इव्हन मला सुद्धा काम करावं लागतंय घरात या गोष्टींवर. मी पण याच्यातून सुटलेले नाहीये. तुम्हाला सतत हॅमरिंग करावं लागतं. पण जेंडर वेगळं करूच शकत नाही आज पुरुष. बायका आल्या, पुढे गेल्या, ठीक आहे, आम्ही घरातली भांडी लादी सगळं करतो आणि तुमच्या बरोबरीने आम्ही आलोत, पण त्याविषयी आम्ही टिमकी नाही मिळवतो. पण तुम्ही कुठेतरी दुखावले जातात. आत आत आत
आणि कुठल्या तरी बाबतीत सूड घ्यायचा म्हणून तुम्ही सातत्याने काहीतरी करत राहतात. हे होतं बरं का आजूबाजूला. आम्ही शिकलो तुम्हाला जी कामं येतात ती, पण तुम्ही भांडी आणि स्वयंपाक नाही शिकलात अजून. तुम्ही जी संगणकावर कामं करता ती सगळी आम्ही शिकलो आहोत. आम्ही वाहनं चालवतो. आमच्यातली एक पंतप्रधान पण झाली, 2 राष्ट्रपती झाल्या, पण तुम्ही स्वयंपाक का नाही शिकले? हा मूलभूत प्रश्न मला पडतोय. कुकिंग इज अ लाईफ स्किल. अजूनही सांगते, कुकिंग कमीपणाची गोष्ट नाहीये. मी का बाई आहे का भांडी घासायला, किंवा मी बाई आहे का स्वयंपाक करायला? स्वयंपाक बनवणं हे जीवन कौशल्य आहे, लाईफ स्किल आम्ही शिकलोय. जितेंद्र जोशी आले होते आमच्या मराठी अभिनेता आमच्या महाविद्यालयात एका स्नेहसंमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून. ते स्टेजवर म्हणले सगळ्या मुलांना की अरे मला लादी पुसता येते, मी पुसतो रोज. मला स्वयंपाक बनवता येतो, मला भांडी घासता येतात. मला अशी कोणतीच गोष्ट असं वाटत नाही की मला अशी कोणतीच गोष्ट माझ्या तुलनेकडे हवी की जी माझ्या बायकोला किंवा घरातल्या महिलांना येते मला येत नाही. बरोबरी तर सगळ्या बाबतीत बरोबरी पाहिजे. पुन्हा आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया. मी म्हटलं ना, मी सांप्रत काळातले पण काही संदर्भ देत जाईन इथे. तर सावित्रीबाईंच्या हातात पुस्तक पाहिलं आणि तळपायची आग गेली मस्तकात. का तर बाई शिकली तर प्रश्न विचारू लागेल, काय ती बोलू लागेल. बोलणारी बाई तर आवडत नाही, भूमिका असणारी बाई तर आवडत नाही. रवींद्र कुंवर नावाचा हिंदीत एक कवी आहे, फार मोठा कवी आहे. तो म्हणतो, मला खूप आवडतात त्याच्या 2 ओळी, मी प्रचंड प्रेम करते या ओळींवर. होय, शब्दांवर पण प्रेम करता येतं. तर तो कवी म्हणतो, औरतें बहुत अच्छी होती है. गौर से सुनिएगा. औरतें बहुत अच्छी होती है. या व्यवस्थेला कोणती बाई आवडते बघा. औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है. सब मिस मॅडम, औरतें बहुत अच्छी होती है जब वो हाँ में हाँ मिलाती है. औरतें बहुत बुरी होती है जब वो सोचने लगती है, समझने लगती है और खड़ी होके बोलने लगती है. खंडोजी पाटलांची मानसिकता ही त्यावेळच्या समाज व्यवस्था जी होती त्याला अनुसरून होती. आणि पोरीच्या हातात पुस्तक पाहिलं आणि तळपायच्या गेली मस्तकात. पोरगी रडली, फेकली, ओरडली, विवळली, रडली, काही उपयोग झाला नाही. त्या दिवशी तिला पुस्तक मिळालं नाही आणि त्यानंतर मिळणारही नव्हतं. मग काय झालं? संध्याकाळी ती जेवलीच नाही. आपली पोरं अलीकडे एक प्रकार शिकलीये, इमोशनल ब्लॅकमेलिंग. हवी ती गोष्ट पाहिजे असेल ना, तर मायबापाला काय करायचं? इमोशनल ब्लॅकमेल करायचं. ती पोरगी त्या दिवशी जेवलीच नाही. तिला वाटलं बाबा येतील आणि म्हणतील, उठो माय, खाऊन घे, पुस्तक पाहिजे, पुस्तक आणून देतो तुला, पण जेवून घे. तिचे बाबा ते काय म्हटले नाही तिला की जेवण कर म्हणून. त्या दिवशी सगळे झोपी गेले, जेवले. साऊला झोपी येईना, तिच्या डोळ्यासमोर काय फिरतंय? पुस्तक. सगळे झोपले. मग तिने काय करावं? ती खोलीच्या बाहेर आली, मुख्य खोलीत आली, मग तिथून अंगणात आली. अंगणात आल्यानंतर त्या काळ्या कुट्ट अंधारात पुस्तक तिला दिसलं, त्या ढिगाऱ्यावर फेकलेलं पांढरं शुभ्र. पटकन गेली बघिले, ते पुस्तक उचललं, बरकराच्या उचत लपवलं आणि पुन्हा घरात आली. घरात आल्या आल्या कुठे ठेवावं ते पुस्तक? अडगळीत. सुरळी केली पुस्तकाची आणि अडगळीत खोचून ठेवलं. येता जाता ती पुस्तक पाहिजे, पण त्या व्यवस्थेने तिला काही ती मुभा दिलेली नव्हती. मग खंडोजी पाटलांना वाटलं, पोरीच्या हातात पुस्तक, पोर जाते हाताबाहेर, शिकायचं बिकायचं म्हणते की काय, लावून देवीचं लग्न. आता त्यावेळी फार लवकर लग्न व्हायची. ती 8 वर्षाची होती, म्हणजे घोडनवरी होती, माहिती का त्या काळाच्या मानाने. आणि 12 वर्षांची ज्योतिबा म्हणजे घोडनवरा होती. ते वय निघून गेले लग्नाचं असं त्या काळाच्या मानाने. 8 वर्षाची साऊ आणि 12 वर्षांची ज्योतिबा यांचं झालं लग्न. घोडनवरा आणि घोडनवरी. लग्न करून सासरे निघाली साऊ आणि काहीच घेतलं नाही. बरोबर, काय घेतली? एकच गोष्ट घेतली. बावली बोळकी तर खूप होती हो तिच्याकडे. काय घेतलं? पुस्तक. शालूच्या कोपऱ्यात पुस्तक लपवलं. पुस्तक लपून छपून सासरी आणलं. सासरी आल्यावर त्या नव्या नवरीनं काय शोधावं? अडगळ. आम्हा बायांचं अख्खं आयुष्य अडगळीत गेलं ना हो. इथे सासरी आल्यावर पुन्हा अडगळ शोधली, सुरळी करून पुस्तक खोचून ठेवलं. येता जाता पाहिजे पुस्तकाकडे, पण त्या काळाने तिला काही परवानगी दिली नाही की तू पुस्तक पाहशील. अरे
कसली भीती वाटत होती तुम्हाला? तिला काय अक्षर वाचता येत होती का? शब्द गिरवता येत होती का? ओचा ठो कळत नव्हता. तिला फक्त त्या पुस्तकावरून असा हात फिरवायचा होता. त्याचा नवीन पुस्तकाचा येतो ना तसा असा ऊर भरून श्वास घ्यायचा होता. पण तेही परवानगी त्या काळाने तिला दिली नाही. रोज संधी बघायची की पुस्तक काढता येईल पण नाही. पळसाला पानं 3च. घरोघरी मातीच्या चुली. जे तिकडं हेच इकडं. काही वेगळं नव्हतं. रोज वाट बघायची. एक दिवस संधी चालून आली. सावित्रीबाईंच्या सासूबाई सावित्रीबाईंना म्हणाल्या, ए साऊ इकडे ये, काम सांगितलं तिला. आज ज्योतिबाला तू शेतात शिदोरी घेऊन जायचीस. बापरे, इतका आनंद झाला छोट्या साऊला. मी तर म्हणते जगातली ती पहिली सून असेल जिला सासूनं काम सांगितल्यावर आनंद झाला. सासूचा काम आपल्याकडे काय सांगितलं जातो? सारख्या सूचना. सून सूचना नको. हे गृहयुद्ध बदल इथे पण बदल घडला पाहिजे. म्हणजे मी तोफ टाकते ती पुरुषांविरोधात नाही डागत, व्यवस्थेविरोधात टाकते. आणि ही व्यवस्था जिवंत ठेवण्याचं काम बायकांनी पण तेवढंच तत्परतेने केलंय बरं का. बायका फार तरबेज असतात एकमेकींचे पाय खेचायला, एकमेकींचं गॉसिपिंग करायला, एकमेकींबद्दल जळायला कुडायला. आणि मग आपण गळे काढतो पुरुषी व्यवस्थेविरोधात. हे पण चुकीचं आहे. आपण किती सपोर्ट करतो एकमेकीला. बाईनं बाईला हात द्यावा, बाईनं बाईला साथ द्यावा. पण बाई बाईचा घात करते, गळे काढते, आमचं शोषण होतं. हा विरोधाभास आहे. तर सावित्रीबाईंनी काय करावं? आता सासूबाईंनी काम सांगितले, या संधीचं सोनं करायचं. त्यांनी काय केलं? पूर्वी टोपल्या असायच्या. टोपल्या माहिती शिदोरी न्यायला. टिफिन डबे डुबे काही नवत नसायचे. शिदोरी न्यायला टोपलं असायचं. टोपल्यात काय अंतरायचे खाली? उपरणं, धुडतं, धुडकं काय असेल ते रुमाल. त्यावर भाकर टाकायची. भाकर भाजी. त्या धुडक्याचा प्रचंड सुंदर वास यायचा, प्रचंड सुगंध यायचा. ताकाचा, लोणच्याचा, दशमीचा, भाजीचा, कालवणाचा. हा सुंदर वास, सुंदर वास, सुगंध. तो रितेश देशमुख म्हणतो ना, सर्फ लावून धुवून टाक. सर्फ लावला तरी त्याचा वास जात नसतोय. इतका सुगंध, इतका सुगंध. आणि मग तिने काय करावं? टोपली घेतली, भाकर टाकली, त्याच्यावर भाजी टाकली, भाकर टाकली, हळूच भाकरवर पुस्तक टाकलं आणि पुस्तकावर पुन्हा भाकर. चारही कोपरे रुमालाचे घेतले, करकचून बांधले, डोक्यावर घेतली शिदोरीची टोपली. चालू लागली कुठं? शेताच्या दिशेनं. तिथं गेली आणि तिथं शिदोरी खाली ठेवली. ज्योतिबा आले हात धुवून. जेवणाच्या तयारीनं सावित्रीबाईंनी जेवण वाढलं आणि तिथे ज्योतिबा आले पहिला घास घेणार. हळूच तिनं पदराखाली दडवलेलं, जे भाकरी खालून काढलेलं पुस्तक होतं, पदराखाली दडवलेलं ते काढलं. आणि ज्योतिबा हातात घास तसाच, डोळे विस्पारलेले. एक नजर तिच्याकडे, एक नजर पुस्तकाकडे. काय हो बाई? तिला बाई म्हणायचे. बाई आवजाव घालायचे. आपण कुठे? बाईला रिस्पेक्ट कसा द्यायचा असतो, सहजीवन कसं असावं ते शिकलं पाहिजे आपण. फक्त ऐकायचं सोडून द्यायचं नाही, अंगीकारावे लागतं ते. तर एक नजर पुस्तकाकडे, एक नजर साऊकडे. काय हो बाई? पुस्तक आणले? ती अशी काय होते आता? ज्योतिबा म्हणतील ते फुल अँड फायनल. ज्योतिबा नाही म्हणले तर पुस्तकाला कोण पाहायचं पण नाही. कसले शब्द नाही अक्षर. बाई काय हो पुस्तक आणले तुम्ही? शब्द गिरवायचे तुम्हाला, अक्षर गिरवायचे. अहो बोला, शिकाल का? सावित्रीबाईंना छोट्याशा साऊला होकारा दिला. हो शेठजी मला शिकायचंय. आणि त्या दिवशी त्या क्षणी शेताच्या मातीची पाटीने गाडीची लेखी माझी माय सावित्री अक्षर गिरवायला लागली. सावित्री शिक्षित झाली. भारतातली पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अक्षर गिरवायला लागल्या. शिक्षित झाल्या, सुशिक्षित झाल्या. प्रश्न पडू लागला. आणि मग शेठजींना विचारलं, शेठजी मी शिकले हो, माझ्या माय बहिणींचं काय? त्या अजून तिथंच पडल्यात, अन्यायाच्या अज्ञानाच्या खोल खोल गर्तेत. त्यांना हात कोण देणार? त्यांना कोण शिकवणार? 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातल्या भिडेवाड्यात साऊ आणि ज्योतिबांनी पहिली शाळा काढली. आपल्या अस्मितेचं प्रतीक ते आहे. आपली ऊर्जा क्षेत्र
ती आहेत, आपली तीर्थक्षेत्र ती आहेत. आम्ही भलतीकडेच पळतो. तुम्हाला ज्यांनी सक्षम केलं ना त्यांच्या प्रति कृतज्ञता आपल्या मनात असली पाहिजे. आपल्याला ज्यांनी सक्षम केलं, लक्षात ठेवा. सावित्रीबाईंनी तेव्हा त्रास सहन केला नसता, आपण कुठेच नसतो. तुम्ही ना अधिकारी असत्या ना माझ्या हातात माईक असतात बायांना. पण आपण भलतच काहीतरी पूजत बसतो. आपण तर्कशुद्ध विचारवादी असलं पाहिजे, वास्तवात जगलं पाहिजे. कालच प्रजासत्ताक दिवस होता. प्रजासत्ताक दिवस म्हणजे ज्या दिवशी संविधान बाबासाहेबांनी प्रति अर्पण केलं. माझा परवा कार्यक्रम होता, तिथे मी हेच म्हटलं, तुमच्या देवाऱ्यात देव असो नसो, कोणते असो नसो, पण संविधान असलं पाहिजे. ते संविधानामुळे तुम्ही माणूस आहात. आज तुम्ही हक्काची, समतेची, कायद्याची भाषा करता त्याच्यामुळे करता. तर तुम्ही वंदन आधी त्याला केलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, ते पुजलं पाहिजे. पण आपण भलतीकडेच जातो. अंधश्रद्धा आणि कर्मकांड बायांनी हे डोक्यावर घेतलेत. 9 रंगाचे 9 दिवस ते कुठलं शास्त्र पाळतात माहित नाही. ते शास्त्र आहे का आपल्याला माहित नाही. बरं, कुणाच्या भावना दुखावणार नाही, मी फक्त लॉजिक सांगते. एक पेपर होता आणि तो खूप मंदीत चालला होता. त्यांना माहिती आहे बायका पटकन गळायला लागतात, अशा काही गोष्टी. इव्हेंट वगैरे फार आवडतो बायकांना. मग त्यांनी काय केलं, 9 रंग ठरवून दिले. हल्ली तर पुरुष पण 9 रंग द्यायला लागले. काय बाबा दिवस आले. ते पाहिले जोडी जोडीने सारखे रंग घालायचे आणि मग इन्स्टा आणि फेसबुकला फोटो टाकायचे. म्हणजे इथं काहीच नाही, फक्त दिखावा मुलामा झालेला आहे. तर तो एक पेपर होता. पेपरचं नाव मी घेत नाही, वृत्तपत्र होतं. ते मंदीत चाललं होतं. काय करावं तर क्रिएटिव्ह हेड असतो ना प्रत्येक ठिकाणचा. त्याने विचार केला की आपण काय करूया, 9 रंग ठरवून देऊया आणि बायकांकडून आपण त्या विशिष्ट रंगाच्या साड्यांमध्ये फोटो मागवूया आणि मग बायका फोटो देतील, मग आपण ते छापूया, मग बायका आपले पेपर घेतील. मग ही ट्रिक त्या पेपरने अवलंबली. अनेक वर्ष तो पेपर ते करत होता आणि त्या पेपरचा खप खूप वाढला, तो स्टेबल झाला आणि नंतर इतर पेपर्सने, वृत्तपत्रांनी पण त्याचं अनुकरण केलं आणि बायांनी पण एकमेकीचं अनुकरण केलं आणि हे फोटो 9 रंगात. माझ्यासारख्या डोक्याने जरा विचार करणाऱ्या बायका असतात. आम्हाला ना, मी माझ्या कॅलेंडरवर लिहून ठेवते ते 9 रंग कोणता आहे. कारण मला तो रंग बघून साडी घालायची असते त्या दिवशी. माझं तंत्र वेगळं आहे की मी मेंढरू दिसायला नकोय. मी मेंढी नाहीये, मी नाहीये. भीड में चलना मंजूर नाही है मुझे. मला सांगा, कुणीतरी आपल्याला का कंट्रोल करावं की तू आज हा रंग घालायचा आहेस? वाय वशीकरण झालंय का? मेंदू बंद पडले. तर असं आहे, विवेकवादी असलं पाहिजे आपण. अशा खूप गोष्टी आहेत, आता मी सांगेन तुम्हाला जसे संदर्भ येतील तसे. तर सावित्रीबाई शिकले. 1 जानेवारी 1848 पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. येताना जाताना त्यांना त्रास व्हायचा. तुम्ही प्राथमिक शाळेत सांगितलेलं आहे, भाषणं टोकलेली आहेत आणि आम्ही एवढंच सांगितलंय, त्यांना दगड, मातीचा, शेणाचा मारा सहन करावा लागला. 2 पातळ्या द्यायच्या त्या. त्यापेक्षा पण भयंकर लढत होत्या ऍक्च्युली. पण आपण काही खोलात गेलो नाही कधी. आपल्याला कोणी काही प्रवास सांगितला नाही त्यांचा. म्हणून मग प्रतिभा जाधवने ती जबाबदारी उचलली. अहिल्याबाई सांगायच्या, जिजाऊ सांगायच्या, रमाई सांगायच्या, सगळ्या इतिहासात थोर होऊन गेलेल्या बायकांची चरित्र सांगायची. मग 2 पातळ्या असायची त्यांच्या बरोबर. येताना जाताना घाण पाणी, काही अश्लील शिव्या दिल्या जायच्या. ते पातळ बदलायचं, पोरींना शिकवायचं. येताना परत घाणेरडं पातळ घालायचं, कारण त्यांनी ते स्वीकारलं होतं, गृहीत धरलं होतं की येताना पण मला हा त्रास सहन करावा लागणार आहे. एक दिवस तर मात्र पुढची मजल गाठली. त्या टवाळखोर जी मंडळी होती, सनातनी कर्मठ. पोरींना शिकवते म्हणजे काय? धर्म पाठवते. मुलगी शिकली म्हणजे काय होईल? जग बुडेल, जग बुडेल. धर्माचा कोप होईल, दैवी कोप होईल. आणि काय होईल? शिकलेल्या बाईचा नवरा जेव्हा जेवू लागेल तेव्हा त्याच्या ताटात अळ्या वळवळतील. अशा अफवा भ्रम पसरवले होते. असं काही होत नसतंय. आम्ही आज शिकलो, पण यातली एकच गोष्ट घडली नाही. मला वाटतं जगाची अजून प्रगतीच झालेली आहे बोलण्यापेक्षा. हे जग करून नेण्यात बायकांचा पण तेवढाच वाटा आहे. त्यांच्या शिक्षणाचा आणि कौशल्याचा. नासात पण महिला बसल्या आहेत. हे देशाच्या मुख्य पदावर महिला आहेत. असो, तर सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी पहिली शाळा काढली
एक दिवस सावित्रीबाई चालल्या, डोईवर पदर आहे, झपझप पावलं टाकत चालल्या भिडेवाड्याच्या दिशेनं. आणि तिथे जाताना त्या कर्मठ सनातन्यांचा एक तिथं नेहमीचा टवाळखोर असा जो घोळका होता तो तिथे आहे. आणि त्यातला एक टवाळखोर म्हणतो, ए बाई मागं फिर. सावित्रीबाईंनी काळजाजवळ पाठी पुस्तकं कवटाळलेली, नजर समोर, दान दान पावलं टाकत चालल्या, डोईवरचा पदर सारखा केला. त्यात तो पिसाळला. हो, एखादी बाई आमचं ऐकत नाही म्हणजे काय हो, आमचा पुरुषी किती दुखावला जातो. ए बाई मागं फिर. पोरगी अजिबातच झुकून पाहिना. त्यांचं वय किती असेल तेव्हा? 17-18 वर्षाच्या सावित्रीबाई. जन्म सांगितलं 31चा आणि 48ला पहिली शाळा काढली. आपले वय पहा आता. आणि आपण काय केले पहा, अगदी माझ्यासह. आपण काहीतरी छोटस तरी करू शकलेलो आहोत का आयुष्यात? म्हणून ही माणसं पूजनीय आहेत, म्हणून शतकानंतर पण आठवली जातात. तर ए बाई मागं फिर. एवढंच काय, तो तिच्या अंगठीला येऊ लागला, तिचा हात पकडू लागला, म्हटला ए बाई मागं फिर, नाही तर भर रस्त्यात तुला बेअब्रू करीन. म्हणजे आपल्याला फक्त दगड शेणा मातीचा मारा माहिती होता, पण भर रस्त्यात तुला बेअब्रू करीन. अरे एखादा जेव्हा टवाळखोर मवाली असा समोर येईल, तुमची कुठलीही चूक असताना नसताना तुम्हाला म्हणेल तो की भर रस्त्यात तुला बेअब्रू करीन, तुम्ही ऐकून घ्याल का? तुम्ही मी आपण कोणीच ऐकून घेणार नाही. आणि त्यात तर ती सावित्री होती, सावित्री क्रांती. त्याला तर कळतच नव्हतं आपण कुणाच्या पुढ्यात येतोय, कुणाचं नाव घेतोय. इतक्या वेळेला थांबलेली सावित्री थांबली, काळजाजवळ कवटाळलेली पुस्तकं तिला जवळच्या तोंडावर ठेवली, डोईचा पदर खाली आला, कमरेला खोचला आणि त्याला म्हणाली, काय म्हणाली? होय, मला बेअब्रू करशील तू? सावित्री त्याच्या समोर उभी ठाकली, त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागली. सगळ्या पुण्याला श्वास रोखला आणि सावित्रीनं, छोट्याशा 17 वर्षाच्या सावित्रीनं सारखं त्याच्या थोबाडीत मारली, क्रांती ज्योती. सावित्रीबाईंनी त्या काळात पुण्यातल्या त्या मवाल्याच्या थोबाडीत हाणली. शाळेत गेल्या, पोरींना शिकवलं, घरी आल्या तोपर्यंत पूर्ण पुण्यात चर्चा झालेली. त्या पोरीनं मवाल्याच्या थोबाडीत मारली. पोरीनं शिकवते, वाया गेली, माळ्याचं पोरपणाचं ऐकेना. आणि मग सावित्रीबाई घरी आल्या. घरी आल्यानंतर त्यांच्याशी कोणीच बोलेना, कोणीच बोलेना. हे बघा, तिने जे केलं होतं ते भूषणावं होतं. आणि माणूस हा समाजशील प्राणी, त्याला नेहमी वाटतं बरोबर मॅडम माझ्याशी कुणीतरी बोलावं, मी कुणाला तरी काहीतरी सांगावं. तसं त्या घरी आल्या, कुणीच त्यांच्याशी कुणी बोलेना. स्मशान शांतता. मनातली चलबिचल प्रचंड वाढली, घालमेल प्रचंड वाढली. काय झालं? मी स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी त्याच्या सनसनीत थोबाडीत दिली. माझं काय चुकलं? मी काय आगळीक केली? घरात कुणीच तिच्याशी बोलेना. आणि तेव्हा एक हात तिच्या खांद्यावर आला. ती मनातली अशांतता थांबवणारा एक हात तिच्या खांद्यावर आला. कुणाचा होता तो हात माहितीये का? ज्योतिबांचा हात होता तो. आणि त्या पाठोपाठ एक सुंदर वाक्य आलं, सुंदर वाक्य. ते वाक्य ऐकायचं तुम्हाला? ते वाक्य म्हणजे जगातलं एका पुरुषाने एका बाईसाठी उच्चारलेलं सगळ्यात सुंदर वाक्य असेल. एका नवऱ्यानं एका बायकोसाठी उच्चारलेलं या जगातलं सगळ्यात सुंदर वाक्य असेल. ते वाक्य काय होतं माहितीये? ते वाक्य होतं, अशीच वाघासारखी जग, वाघासारखी. अरे काय भारी आहे. सारं जग आडवं गेलं ना बाईला, आणि जोडीदार उभा असेल ना बरोबर, काडी लावती म्हणजे जगाला, माझा जोडीदार माझ्या बरोबर आहे. म्हणून म्हणते प्रत्येकीच्या आयुष्यात एक ज्योतिबा असायला पाहिजे. तुम्हाला इतकी संधी आहे ज्योतिबा पाहिजे, पण होत का नाही तुम्ही? एवढी उंचीत आपल्याला गाठताच येणार नाही. अंश तर होता येईल, पण का होत नाही आपण? आपल्याला सावू व्हावं लागेल. मग सावू आणि ज्योतिबा असं मी म्हणते, आणि प्रत्येकीच्या आयुष्यात ज्योतिबा पाहिजे असं मी म्हणते. तेव्हा तो नवराच असला पाहिजे, प्रियकर असला पाहिजे, नॉट नेसेसरी. तो तिचा भाऊ असू शकेल, तिचा बाप असू शकेल, तिचा काका मामा आजोबा मुलगाही असू शकेल. बरोबर आहे? प्रत्येकीच्या आयुष्यात एक ज्योतिबा पाहिजे. सावित्रीबाई प्रचंड काम केलं सावित्रीबाईंनी. त्यांना स्वतःचं अपत्य नव्हतं माहितीये का? पण त्यांचा मुलगा कोण? सावित्रीबाईंच्या मुलाचं नाव काय? यशवंत. पण त्यांना स्वतःचं मूल बाळ नव्हतं. मग हे कसं काय? यशवंत कोण होता? कुठून आला? हा, आता ती एक छोटी घटना सांगते आणि मग मी समारोपाकडे येते, कारण वेळेचा पण हिशोब आपल्याला पाहावा लागणार आहे. बरोबर सर? हा, पुन्हा ऐकायचे चरित्र तुम्हाला सांगा येतो. किती छान ऐकणारे श्रोते भेटले पाहिजे खरंच. मग त्याला आणि काय पाहिजे असतं. बरं, तर प्रेम म्हणजे काय? प्रेम कसं असावं? तर ते प्रेम ज्योतिबा आणि सावू सारखं असावं. पूर्वी मुलबाळ झालं नाही ना,
की घरातल्या त्या पुरुषाच्या मागे लागायचे. काय दुसरं लग्न कर. आता करून बघा. आता काळ बदललाय. कायदे कानून आम्हाला माहिती आहेत, संविधान माहिती आहे आम्हाला, महिलांसाठीचे कायदे माहिती. तेव्हा तसं काही नव्हतं. सवती असायच्या, त्या एका घरात गुढी गुलाबी नांदायच्या. का? आम्हाला दुसरा सोर्सच नव्हता. कुठे जाणार? एकदा लग्न करून दिलं तर बाई घर किना गाठकी अशी परिस्थिती होती. मायाच्या म्हणतात तुझं लग्न करून दिले, तुझा नवरा तू बाय तुझ बाय. नवरा म्हणतो तुझ्या मायाच्या सांग, तुझ्या माय बापाने जन्म दिलाय, हे शिकवलं का तुला? जा तिकडं. आणि इतर राशी तर माझ्या मनाप्रमाणे राहायचं. हे आजही घडतंय, दुर्दैव आहे. आपण ना म्युच्युअली आदरच करू शकत नाही एकमेकाचा, किंवा समजूनच घेऊ शकत नाही एकमेकाला. सावित्रीबाईंनी ज्योतिबा स्वतःला आहो जाऊ करायचे एकमेकाला, स्वतः नाही एकमेकाला आहो जाऊ करायचे. ते बाई म्हणायचे त्यांना आणि त्या शेडची म्हणायच्या. ज्योतिबांच्या मागे लागले घरचे सगळे, दुसरं लग्न कर, मुलबाळ होत नाही, आम्हाला नातवंड पाहिजे. ज्योतिबांचं प्रचंड प्रेम सावित्रीबाईंवर. त्यावेळी प्रथा होती, खरं तर त्यांनी दुसरं लग्न केलं असतं तरी चाललं असतं, पण प्रेम काय असतं मी तुम्हाला सांगते. 1 वेळा 2 वेळा 10 वेळा 100 वेळा तेच होऊ लागलं. तेव्हा ज्योतिबा प्रचंड चिडले. एकदा घरच्यांना म्हणाले ठीक आहे, सारखं सारखं तेच चालाय, दुसरं लग्न करा, दुसरं लग्न करा, करतो, पण माझी एक अट आहे, मी दुसरं लग्न करतो, पण त्यापूर्वी आम्हा दोघांची वैद्यकीय तपासणी करून घ्यायची, मेडिकल चेकअप. आणि त्या वैद्यकीय तपासणीत जर असं आढळलं की साऊमध्ये दोष आहे तर मी दुसरं लग्न करतो. पण त्या वैद्यकीय तपासणीत असं आढळलं की माझ्यामध्ये दोष आहे, तुम्हाला चांगला नवरदेव शोधावा लागेल तिच्यासाठी, आणि तिचं लग्न लावून देतो. नितांत या शब्दाचा अर्थ कळतो. प्रेम नितांत, ज्याला अंत नाही असं प्रेम. मग घरचे म्हटले असतील का त्यानंतर दुसरं लग्न कर? हिंमत आहे का त्यांची? त्यांना काय ते म्हणते, त्यांनी विचार केला की ज्योतिबा आहेत ते, ज्योतिबा त्यांनी ठरवलं तर लावून पण देतील बायकोचं दुसरं लग्न. ज्योतिबा तर्कशुद्ध भाव याचा समानार्थी शब्द म्हणजे ज्योतिबा. ज्योतिबांचा शारीरिक क्षमतेवर पण विश्वास होता आणि बौद्धिक क्षमतेवर. ज्योतिबा पैलवान गडी होते माहिती तुम्हाला. 4 लोक आले ना तर आडवे करणार, लोळवणार, पैलवान गडी होता. आणि बौद्धिक दृष्ट्या पण कोणी त्यांची वाद आणि प्रतिवाद घालूच शकत नसायचं, एवढे सक्षम होते. त्यावेळी ज्योतिबा 1 नंबरचे आर्किटेक्ट होते पुण्यातले. ज्योतिबांनी केलेली बांधकाम आहेत अजून तिथं पुण्यात. ज्योतिबा त्यावेळी कलेक्टर लेवलच्या पोस्टवर होते. ज्योतिबा फुले ही दूरदृष्टी कुठून आली? इंग्रजी असं खालीच बोलायचे ज्योतिबा, फ्लुएंट अगदी. अरे फार भारी आहे. जेवढं आपण खोल जाऊ ना इतिहासाकडे, मी तर म्हणते इतिहास माहितीच पाहिजे, कारण इतिहासाच्या पायावर वर्तमान उभा असतो आणि वर्तमानामुळे भविष्य घडत असते. ज्योतिबा म्हणाले की तिच्यात जर दोष असला तर दुसरं लग्न चांगला नवरदेव पाहतो आणि तिचं लग्न लावून देतो. त्या दिवसानंतर घरचे म्हटलेच नाही दुसरं लग्न कर म्हणून, बाबा याच्या कोणी नाती लागायचं. ठर. मग एके दिवशी शाळेतून आले ज्योतिबा आणि साऊ, आणि तिथंच थांबा, अजिबात उंबरठा ओलांडायचा नाही. कोण म्हटलं? ज्योतिबांचे वडील गोविंदराव गोरे. कारण हे शाळेत गेलेले असताना सगळी मंडळी आली तिथे आणि म्हणली, अरे तुझ्या सुनेनं आणि लेकांनी जी थेर लावली ना पोरींना शिक्षित करण्याची, बहुजनांच्या पोरांना शिक्षित करण्याची, थांबव, नाहीतर तुला आम्ही वारीत टाकू. बहिष्काराला माणूस खूप घाबरतो, बरोबर आहे? बहिष्कार माझ्याशी कोणीच बोलणार नाही, कोणी संबंध ठेवणार नाही, वारीत टाकणार, कुणीच कुठला व्यवहार करणार नाही. आपल्याकडे जात पंचायती बसतात अजूनही, माहिती का तुम्हाला? किती भयंकर आहे ते. त्या बाईला तू शिलवान आहेस हे सिद्ध करायला उकळत्या तेलातून रुपया काढायला लावला आणि सांगितलं की त्या तेलातून रुपया काढताना तुझा हात भाजला तर तू शिलभ्रष्ट आहेस. मला असा एकही प्रयोग ऐकिवात नाही तर जो पुरुषांना करायला लावलाय असा काही. म्हणजे आम्ही जन्मतः पुरुषांना शिलवानच समजतो. ही व्यवस्था तशी एकांगी पहा. त्याच्यानंतर कृष्ण चांदोडे खूप चांगलं काम करतात. चळवळीचा माणूस आहे, तुम्हाला माहिती असेल. अंधश्रद्धा निर्मूलनात कौमार्य भंग ती चाचणी वगैरे ते भयंकर आहे. मी तुम्हाला सांगेल पण या विषयाला धरून होणार नाही. संदर्भाने फक्त मी नामोल्लेख करते, नंतर तुम्ही बघा गुगलवरून. तर सावित्रीबाई आणि ज्योतिबा त्यांना माहिती होतं ही वेळ कधीतरी येऊन ठेपणार आहे. गोविंदराव म्हणाले आत्ताच्या आत्ता घर सोडायचं, नाही तर समाजकार्य सोडायचं. कोणता पर्याय निवडला असेल त्यांनी?
घर सोडतो म्हणले, माराची तयारीच होती. एकदा रणांगणात उतरलं तर होऊनच जाऊ दे अशी तयारी असली पाहिजे, परत मागे नाही वळायचं. सावित्रीबाई आणि ज्योतिबाने त्या वस्त्रांनीशी बाहेर पडले, गंजपेठेत गेले. उस्मान शेखने त्यांना निवारा दिला आणि छोट्या चंद्रमौली झोपडीमध्ये त्यांचा संसार सुरू झाला. आजही फुलेवाडा गंजपेठेत आहे, जिथं मुस्लिम वस्ती आहे. तुम्ही गेलात का फुलेवाड्याला? जा, गेलं पाहिजे. फुलेवाडा जिथे शेवटच्या श्वासापर्यंत ज्योतिबा राहिले, सावित्रीबाई राहिल्या. सावित्रीबाईंनी स्वतःच्या हाताने समाधी बांधलेली आहे तिथं ज्योतिबांची. तो वाडा इतका सुस्थितीत आहे, शासनाने ताब्यात घेतला. सोमवारी सुट्टी असते त्याला, सोमवार वगळून जा तुम्ही. शेणाने सारवलेला आहे, त्या काळी असेल ना तसा. खूप सुंदर जतन केलाय तो. ज्योतिबांचा ओरिजिनल फोटो तिथे ठेवला आहे. तिथे जेवणाच्या पंक्ती बसायची ती खोली, स्वयंपाक खोली, त्या भिंतींवर सावित्रीबाईंचा हात फिरलाय कधीतरी. तो फुलेवाडा आपण एकदा पाहायला पाहिजे, कारण ती आपली ऊर्जा क्षेत्र आहे. मी गेले होते. आणि मग सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी नेसत्या वस्त्रांशी घर सोडलं आणि चंद्रमौळ झोपडीत संसार सुरू झाला. इतकी वाईट परिस्थिती घर सोडल्यावर सावित्रीबाईंनी गोधड्या शिवून दिवस काढले, गोधड्या लोकांच्या. एकदा ज्योतिबा बाहेरून आले, पाहतात तर काय ही रडवेली, उदास, नाराज साऊ बसलेली आहे. आणि ते म्हटले, बाई काय झालं तुम्हाला? बाईंचे डोळे भरून आले. अहो बाई सांगा तरी काय झालं तुम्हाला? बाई ढसाढसा रडायलाच लागल्या. अहो बाई तुम्ही बोलला नाही तर कसं कळेल मला? बाईंनी आवंढा गिळला, डोळे पुसले आणि म्हणू लागल्या, शेठजी सकाळी कचरा कुंडीवर गेले होते कचरा फेकण्यासाठी, पण तिथे ते भयंकर दृश्य पाहिलं हो शेठजी. तिथे नुकतंच जन्माला आलेला अर्भक फेकले कोणीतरी, नुकतंच जन्माला आलेलं बाळ, तासे उलटणार असेल आणि त्या बाळाचे लचके कुत्रे तोडत होते म्हणाली. शेठजी त्या बाळाला असं कोणी टाकलं? त्या बाळाचे लचके कुत्रे तोडत होते. ते आई बाबा कुठे गेले त्याचे? त्याच्या आई बाबांना काळजी नाही त्याची? ते पोराचा काय दोष? आणि ढसाढसा रडायला लागली. सांगा शेठजी सांगा, असं का होत आहे? एक दीर्घ श्वास घेतला ज्योतिबांनी, डोळे बंद केले, डोळे उघडले आणि तिच्याकडे नजर रोखून म्हणाले, बाई हा समाज स्त्रीला धड जगू देत ना मरू देत. पूर्वी बालाजरट विवाह व्हायचे माहिती तुम्हाला? सतीची चाल होती. सतीची चाल म्हणजे काय? म्हणजे काय सर? सतीची चाल ऐकली आपण, अभ्यासले पुस्तकात. सतीची चाल, तिला आधी बसवलं जायचं, ती जिवंत आहे, धडधाकट आहे, व्यवस्थित आहे, तिला आधी बसवलं जायचं त्या सरणावर. मग त्याचं डोकं तिच्या मांडीवर ठेवायचं आणि पेटवून दिलं जायचं. ती ओरडायची, भेकायची, तिला चटके भाजायचे, ती बाहेर उडी मारायला पाहिजे, पण मोठमोठे बांबू घेऊन लोक उभे असायचे चारी बाजूला. ढोल वाजवायची, ढोल, तिच्या किंकाळ्या आहेत. किती वाईट वागली ही व्यवस्था, आपल्याशी लक्षात घ्या. आणि मग तू म्हणायचे देवत्व आलं तिला, संतत्व आलं तिला. अरे वा रे वा, तुम्ही जाळायचं, तिला जगायचं होतं, वर तुम्ही तिला संत आणि देव करून टाकायचंय. म्हणून या व्यवस्थेला ज्योतिबांनी सवाल केला होता, बाई सती जाते, पुरुष स्वतः का जात नाही? तो लगेच महिना 15 दिवसात कसा काय बोल्यावर उभा राहतो? हा व्यवस्थेला प्रश्न केला होता ज्योतिबांनी. मग सावित्री आणि ज्योतिबांनी 1862 मध्ये आपल्या घरावर फलक लावले, कुणीही या आणि गुप्तपणे बाळंत होऊन जा. विधवाश्रम आणि बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं त्यांनी राहत्या घरात. बालाजरट विवाह होता पूर्वी, म्हणजे ती छोटी असायची, तिच्या काकाच्या, मामाच्या, आजोबाच्या वयाचा असायचा, त्याच्याबरोबर तिचं लग्न व्हायचं. वृद्धत्वामुळे, वार्धक्याने किंवा आजारपणाने तो मरून जायचा. ती ऐन तारुण्यात आलेली असायची, कुणीतरी आजूबाजूला तिचा उपभोग घ्यायचा किंवा तिचं पाऊल वाकडं पडायचं, त्यातून तिला गर्भ राहिला की तो गर्भ असा फेकून दिला जायचा. आला का लक्षात? इतकं भयंकर. उमा कुलकर्णींनी एक पुस्तक लिहिलंय, त्यात त्यांनी लिहिलेलं आहे की अशा पद्धतीने बाळंत झालेल्या बाईला, तिच्या लेकराला स्वतःला मारून टाकायला सांगायचं. कसं ते पण सांगते, भयंकर आहे. म्हणजे मी वाचलं तेव्हा मी पण हादरले होते प्रचंड. आपल्याला खूप गोष्टी माहिती नाहीयेत, बायांच्या वाट्याला काय काय आलंय आणि किती पोरं अशीच जग न पाहता मरून गेली आहेत, यात त्यांचा दोष नव्हता अजिबात. तर अशीच अनवरत संतती कुणीतरी उपभोग घेतल्यानंतर किंवा अशा पद्धतीने जन्माला आली ना, तर बाईला बाळंतपणात खाटेवर ठेवतात, बरोबर? खाटेच्या एका खुराखाली ते पोर ठेवायचं.
आणि बाईला जोरात त्या खाटेवर बसायला लावायचं. तर पुढचं मी सांगत नाही काय होत असेल. इतकं भीषण होतं. इव्हन सरदारांनी राजांनी पण ज्या बायका रखेली म्हणून ठेवलेल्या होत्या, ह्या बायकांची पोरं जन्माला आल्यानंतर ती पुरली जायची वाड्याच्याच मागे पुढे जिवंत. इव्हन त्याही खड्ड्यातून ते पोरग काढावं वाटलं एखाद्या बापाला, कुठेतरी संवेदनशीलता असेलच जागृत, आणि ते पोरग वाढलं की त्याला माणूस म्हणून मानपान नाही मिळायचं, त्याला कडुबेनं म्हणायचे. कडुबेनं ते कडुबेन आहे, म्हणजे विवाहित संबंधातून जन्माला आलेलं नाही. ते भीषण आहे, भीषण आहे तो. असो, तर सावित्री आणि ज्योतिबा फलक लावून नाही थांबले घरावर. त्यांनी काय केलं माहितीये का? ते कंदील घेऊन निघायचे पहाटे मध्यरात्री. अशी आडलेली नडलेली बाई कोणी भेटते का? असं कोणीतरी अर्भक टाकलंय का कुठे? एके रात्री पुण्यातल्या त्या पुलावरून त्या चाललेल्या आहेत, हातात कंदील, आणि तिथल्या त्या पुण्यातल्या पुलावरून एक पांढरी आकृती जीव देण्याच्या तयारीत आहे. त्या सावित्रीबाईंनी तो कंदील ज्योतिबाच्या हातात दिला आणि सुसाट वेगाने पळत सुटल्या. त्या बाईचा दंड पकडला. ती बाई त्या पुलावरून उडी मारणार होती, तिला मागे खेचलं. ती बाई ढसाढसा रडायला लागली. ती होती एक ब्राह्मण स्त्री काशीबाई. तिच्याकडे नीट निरखून पाहिलं सावित्रीबाईंनी. तिचे 9 महिने भरत आले होते. सावित्रीबाईंनी तिला घरी आणलं, तिचं सुखरूप पालन पण केलं. तिला जे पोर झालं, गोरं पान गोंडस गुटगुटीत, तो यशवंत. ह्या यशवंताला त्यांनी दत्तक घेतलं, त्याला शिकवून मोठं केलं, डॉक्टर केलं त्याला, आणि त्याचा मिश्र विवाह लावून दिला लक्ष्मी ससाणे बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, सगळ्या प्रकारची समता प्रस्थापित करायची असेल तर मिश्र विवाह ही काळाची गरज आहे. रक्तसंकर झाला पाहिजे आणि मग समता येईल. नाही तर आम्ही जातीने धर्म आमचे गुंजारतच राहू. तू उच्च तू नीच, तू छोटा तू मोठा, हे करत राहू. मिश्र विवाह काळाची गरज आहे. मी काय म्हणते, शेवटी आणि सुरुवातीला आपण माणसंच आहोत ना. काय वेगळं आहे, काय वैविध्य आहे, माणसंच आहोत. तर हीच बाबासाहेबांचा पण हेच विचार होते. बाबासाहेब ज्योतिबांना गुरु का मानतात हे तुम्हाला कळेल. तोच तर्कशुद्ध विचार बाबासाहेबांनी पुढे नेला. तर यशवंताला पुढे शिकवून डॉक्टर केलं. 1890 मध्ये ज्योतिबा गेले, त्यांना पॅरालिसिस स्ट्रोक आला, लकवा, पक्षाघाताचा झटका आला. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली होती आणि भयंकर मोठं काम सुरू केलं होतं. त्यांना पक्षाघाताचा झटका आला तेव्हा डाव्या हाताने त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला, डाव्या हाताने. तो पूर्ण केला. 1890 मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि ते गेले. तेव्हा सावित्रीबाई होत्या 60 वर्षांच्या. 60 वर्षांच्या सावित्री ज्योतिबा गेले, जन्माचा साथीदार गेलाय. किती दुःखी असेल ती माय माऊली, आणि सुन्न होऊन डोकं भिंतीला टेकून बसली आहे, प्रचंड दुःखी. आणि अशा तिच्या कानावर शब्द आले भांडणाचे. भांडण सुरू आहे, असं प्रेत ठेवले ज्योतिबांचं शव आणि भांडणं करतायत. कोण भांडण करताय? आपल्याकडे काय माहिती, मरणादारी आणि तोरणा घरी का भांडणं होतात? आपल्याकडे असं गाव होतं. तर सावित्रीबाईंना भांडणांचा आवाज आला म्हणून त्यांनी डोळे पुसले, इकडे तिकडे पाहिले. यशवंता आणि ज्योतिबांचे पुतणे यांच्यामध्ये वाद सुरू होते. कशावरून? टिटवं माहितीये तुम्हाला? मडकं धरतात ना शवासमोर. हिंदू धर्मात ती पद्धत आहे होती की प्रेतासमोर जो टिटवं धरेल तो त्या मृत व्यक्तीच्या संपत्तीचा वारसदार. बघा, कोणाला कशाचं? मोडकीला केसाचं. तर कोण टिटवं धरणार? पुतळे म्हणत होते तुला त्याच्या रक्ताचा नात्याचा, तू अनवरत संतती, तू काय धरायचं नाही टिटवं. हो म्हणत होता, मी दत्तक पुत्र आहे त्यांचा, मी धरणार टिटवं. सावित्रीबाईंनी खूप वेळ ते ऐकलं. या बाईला जन्माचा साथीदार गेला तेव्हा पण क्रांती करावी लागली. सावित्रीबाई उठल्या, डोळे पुसले, कमरेचा पदर, डोईचा पदर कमरेला खोचला, दान पावलं टाकत तिथं आल्या आणि त्यांना म्हणाल्या बंद करा ही भांडणं. म्हणजे शेडजी गेले, तुम्हाला कसलं पडलंय टिटव्याचं? टिटव्याला हात लावायचा नाही अजिबात. टिटवं मी धरलं. सावित्रीबाईंनी टिटवं धरलं. एवढंच नाही, ज्योतिबांच्या शवाला अग्नी सुद्धा सावित्रीबाईंनी दिला. आणि आज 2026 मध्ये पण आम्ही हा बदल अजून स्वीकारू शकलो नाहीये. मेलेल्या व्यक्तीला, मृत व्यक्तीला जर मुलगा नसेल
तर मुलीला आम्ही तिला देऊ देत नाही. नात्या त्याला आमचा असेल तर चालेल, पण पुरुष पाहिजे.